नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि कामगार दिनाच्या, महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रितेश देशमुख यांचा सिनेमा आलेला आहे राजा शिवाजी. तर सर्वप्रथम जय शिवराय, हर हर महादेव. आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही थोड्याशा गोष्टी घेऊन हा सिनेमा बनवलेला आहे आणि तो त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्या सिनेमाचा रिव्ह्यू मी करायचा प्रयत्न करते. तर तुम्ही समजून घ्या की मी प्रेक्षक म्हणून हा सिनेमा पाहिलेला आहे. मी जास्त टेक्निकल गोष्टींबद्दल बोलणार नाही. हा सिनेमा त्या लेवलचा आहे का नाही हे तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, कामगिरी सांगायची म्हणजेच सूर्याला काजव्याने दिवा दाखवण्यासारखं आहे. ते किती दूरदृष्टीचे होते, किती मातब्बर मुत्सद्दी होते, किती किती युक्त्या चालवून त्यांनी कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या कामगिरी केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आपली मराठी अजून जिवंत आहे. मराठी माणूस अजून जिवंत आहे. महाराष्ट्रात जर आपण राहतोय तर आपल्यासाठी शिवाजी महाराज म्हणजे काय आहे हे फक्त आपण समजून घेऊ शकतो. आणि म्हणून हा सिनेमा खूप महत्त्वाचा होता आणि तो मी मराठीत पाहिला आणि मी म्हणून तो रिव्ह्यू तुमच्यासमोर सादर करते. तर ह्याच्यामध्ये जिओ सिनेमाचा सिनेमा आहे. ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी सांगायला घेऊया तर जसं आपण उरीमध्ये पाहिलेलं आहे, धुरंधरमध्ये पाहिलेलं आहे, आर्टिकल 370मध्ये पाहिलं आहे, तसंच ह्या सिनेमामध्ये सुद्धा हा सिनेमा चॅप्टर वाईज आहे, पार्ट वाईज. पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण, तसा सिनेमा येत राहतो. तर पूर्वी काय परिस्थिती होती, शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी काय परिस्थिती होती, आदिलशाही, मुघलशाही, निजामशाही याच्यामध्ये मराठी माणसाची नोकर म्हणून जी अवस्था झाली होती ती सगळी अतिशय छान प्रकारे दाखवण्यात आलेली आहे. खूप वाईट वाटतं ते बघताना. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म तिथपासून अफजल खानाचा मृत्यू हे या सिनेमात दाखवलेलं आहे. ह्याच्यात सस्पेन्स काही ठेवण्याची काही गरज नाही, कारण आपल्याला इतिहास एवढा तर नक्कीच माहिती आहे बरोबरचा. तर तुम्ही सखोल गोष्टी, याच्यात काही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नव्हत्या, आपण पुस्तकात वाचलेल्या नाही आहेत, त्यासुद्धा याच्यात तुम्हाला कळतील, दिसतील, त्या याच्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच सिनेमाचा म्युझिक चांगला आहे, सिनेमाचं सादरीकरण चांगलं आहे. जे स्पेसिफिकली सांगेन तर जे गड आहेत त्याचं जे वरून शूट केलेलं आहे ते बघायला खूप छान वाटतात. सगळे गड जे दिसतात वरून लांबून ते खूप बघायला छान वाटतं. नंतर शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्यातले जे दृश्य आहेत त्याच्यातले जे बॅकग्राऊंडचे सीन आहेत ते खूप छान चित्रित केलेले आहेत. रितेश देशमुख यांना आपण पाहिलं असेल की सगळ्यांनी रिव्ह्यू करताना हे म्हटलं की ते शोभत नाहीत. मी माझं पर्सनल मत असं म्हणेन की बघा, म्हणजे असं म्हणतात की ते आपले ॲक्टर आहेत ज्यांनी काम केलं होतं तानाजीमध्ये, त्यांचं नाव मी विसरले, खूप चांगले ॲक्टर आहेत. त्यांनी ते शिवाजी महाराजांची छोटीशी भूमिका केली होती तानाजी सिनेमामध्ये. त्यामध्ये थोड्याशा वेळासाठी होते परंतु ते लोकांना खूप आवडले आणि त्यांच्याबरोबर कंपॅरिझन केलं जातं रितेश देशमुखचं. त्यांनी फक्त 5 मिनिटाची भूमिका केली आहे. जर त्यांनी पूर्ण भूमिका केली असती तर ते तितक्या लेवलचं पोचू शकले असते का, हा एक मोठा प्रश्न. त्याच्यानंतर रितेश देशमुख यांनी हा सिनेमा स्वतः याच्यामध्ये त्यांनी रायटिंग केलेलं आहे, डिरेक्शन केलेलं आहे आणि ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे. सो त्यांनी कितीतरी कामगाऱ्या एकत्र केलेल्या आहेत आणि त्यांनी 10 वर्ष कंटिन्युअस या सिनेमासाठी वेळ दिलेला आहे. त्यांचं स्वप्न होतं हा सिनेमा म्हणून आणि त्याच्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला आपण मार्क्स द्यायलाच हवेत. त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न चांगला आहे असं मी म्हणेन. विद्या बालनची भूमिका खूप चांगली झालेली आहे. संजय दत्तचं लोकांनी कौतुक केलं आहे की त्यांनी चांगलं काम केलं आहे. आय डोंट नो ते ॲक्टिंग करतात का काय, ते देवालाच माहिती खरोखर ते ॲक्टिंग करतात की ॲक्टिंग करून घेतली जाते त्यांच्याकडून किंवा काय होतं. परंतु ह्या सिनेमामध्ये ना काही गोष्टी आहेत
आता अभिषेक बच्चन हे जे दाखवलेत हे ॲक्च्युली अभिषेक बच्चन संजय दत्तपेक्षा उंच आहेत, परंतु ह्या सिनेमामध्ये ते त्यांच्या बाजूला उभे राहतात कारण अफजल खान उंच होता म्हणून अभिषेक बच्चन त्यांच्यासमोर शॉर्ट दाखवलेत, जे पचनी पडत नाही थोडंसं, कारण ते ॲक्च्युअलमध्ये अभिषेक बच्चन उंच आहे त्यांच्यापेक्षा. त्याच्यानंतर जो अफजल खान आणि शिवाजी महाराजांचा सीन आहे शेवटचा, तिथे सुद्धा रितेश देशमुख आणि संजय दत्त अफजल खान यांना दाखवलं आहे. तर त्याच्यात अफजल खान उंच दाखवायचा आहे, भला मोठा असा ताडासारखा, म्हणून त्याच्यात तो उंच दाखवलं आहे. ते सुद्धा थोडंसं हे होतं, कारण रितेश देशमुख पण बऱ्यापैकी उंच आहे. सो त्या गोष्टी थोड्याशा जाणवतात. बाकी सगळ्या मराठी कलाकारांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. ह्याच्यामधलं VFX CGI ज्या आहेत, म्हणजे उजेडातल्या गोष्टी, जळत आहे काही लांबून असं दाखवलेलं आहे, काही काही गोष्टी ज्या तुम्हाला जाणवतील की त्या खऱ्या नाही आहेत, रिअल नाही आहेत, त्या गोष्टींमध्ये थोडासा प्रॉब्लेम वाटतो. आणि सिनेमाची जी लांबी आहे ती थोडीशी तुम्हाला जाणवेल की हा सिनेमा थोडा अजून कट शॉर्ट करता आला असता, की असतं ना की आपल्याला कसं सिनेमे कट टू कट बघायची सवय आहे, की जो सीनची ज्या सीनची गरज नाही आहे तो त्याला कट मारा आणि शॉर्टमध्ये तो दाखवा, म्हणजे तो कसं त्याचा इम्पॅक्ट लार्ज डीप असतो. सो ती एक गोष्ट आणि ती VFX वगैरेची गोष्ट, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्यात थोडासा प्रॉब्लेम आहे. सो त्या दोन निगेटिव्ह गोष्टींचाच प्रॉब्लेम आहे, बाकी ओव्हरऑल सिनेमा चांगला आहे. आपण शिवाजी महाराजांचा सिनेमा पाहतोय, आपण आपल्यासाठी शिवाजी महाराजांनी एवढं सगळं केलेलं आहे, आपल्या देवाचा सिनेमा आपण पाहतोय आणि तो सिनेमा आपण आपल्या मुलांना सुद्धा दाखवायला हवा, आपल्या पूर्ण फॅमिलीने पाहायला हवा. सो मी सिनेमा पाहताना त्याच नजरेने बघत होते. सो मला त्याच्यात तेवढं निगेटिव्ह काही जाणवलं नाही, मला पॉझिटिव्हच जाणवलं. मला बघून सिनेमा आवडला, अभिमान वाटला की शिवाजी महाराजनी जे काही कर्तृत्व करून ठेवलेले आहे तिथे माझा जन्म झाला आहे, मी महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे, मी मराठी मुलगी आहे, ह्याचा मला खूप अभिमान, सार्थ अभिमान आहे. आणि तो त्याच्याबद्दल तुम्ही म्हणाल की बायस्ड वाटतंय, तर बायस्ड म्हणा तुम्ही, पण आहे पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह आहे. सो मी ह्या सिनेमाला फक्त 2 निगेटिव्ह गोष्टींमुळे मी ह्या सिनेमाला 3.5 स्टार देणार आहे. सो नक्की तुम्ही हा सिनेमा पहा, तुमच्या मुलांनाही घेऊन जा, त्या मुलांना कळलं पाहिजे की पूर्वीच्या लोकांनी काय काय भोगलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे स्वराज्य मिळालेलं आहे आणि हे मराठी जे मिळालेलं आहे, सो ते किती टिकवणं महत्त्वाचं आहे, मराठी माणसाला जगवणं किती महत्त्वाचं आहे, टिकवणं किती महत्त्वाचं आहे, तेही समजणं गरजेचं आहे. सो नक्की हा सिनेमा पहा. मी ह्या सिनेमाला 5 पैकी 3.5 स्टार देते. तुम्ही जर हा सिनेमा पाहिला तर तुम्हाला कसा वाटला तेही कळवा. तुमचे काही कमेंट्स असतील तर तेही सांगा. तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं तेही सांगा. आणि माझ्या रिव्ह्यूजमध्ये तुम्हाला काही कमी जास्त वाटते की कुठे मी जास्त बोलते किंवा काही रिपिटेटिव्ह वाटतं आहे, तर ते नक्की सांगा. काही चेंजेस हवे असतील तर तेही सांगा. थँक्यू सो मच.